गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या एकास अटक, 7,34,000 किमतीचा मुद्देमाल व 4 चाकी जप्त। कोल्हापूर एलसीबीची यशस्वी कारवाई। कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध दारू वाहतूक आणि साठ्यावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या विशेष पथकानं गोवा बनावटीच्या मद्याची चंदगड मार्गे कोल्हापूर येथे वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास मिळाली होती। यानुसार मोटणवाडी फाटा ते पाटणे फाटा जंगमहट्टी या मार्गावर सापळा रचला। यावेळी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी संशयास्पदरित्या जाताना आढळून आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ही कार थांबवली असता त्यांना वाहनामध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स आढळून आले। गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारा लक्ष्मण सातेरी पाटील वय 54 राहणार बहादूरवाडी पोस्ट तालुका किने जिल्हा बेळगाव याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं अटक केली। त्याच्याकडून 2,34,000 रुपयांचा मद्य व 5 लाख रुपयांचं वाहन असं सुमारे 7,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती अशी की 2,34,000चे गोवा बनावटीचे मद्य आणि 5 लाख रुपयांचं वाहन जप्त केलं। असं सुमारे 7,34,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलं। पुढील तपास चंदगड पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, दीपक घोरपडे, सतीश जंगम, समीर कांबळे, राजेंद्र वरंडेकर यांच्या संयुक्त प्रयत्नातून कारवाई करण्यात आली। विशाल क्रांती न्यूजसाठी संजय आगाशे, चंदगड।